काल तर योगाला गेलो नाही पण आज जायला लागल म्हणून सकाळच्या टायमावर उठलो ना, पाणी गरम केला, आवरी झोपेन होतं का पाणी झोलला, मग पटपट पाणी पिल्याने रेडी झालो. जायच्या आधी नाश्त्याला शाबू भिजत घातल्यानं निघलो. रील्स बघत बघत योगा क्लासला पोहोचलो. आज बॅक बाइंडिंग होती, वर्कआउट केला ना, घरा आलो, फ्रेश झालो. आज पण मिनी केस धवली, तिने माझे हेअरफॉल बघा. याचा काय करावा ना, मिनी ही परवा डीमार्टच्या सनस्क्रीन आणली ती नाही, खोलाचा असा स्ट्रगल असतं म्हणून मी यूज करत नाही. नाही, याचा मला रिझल्ट आला तर मी नक्की सांगेन की सनस्क्रीन कोणती होती. नंतर ना मीने साबूची खिचडीसाठी शेंगदाणा भुजीत घेतलं. नाही, असं खाल्ल्याशिवाय खिचडी चांगली होत नाही. मग ते शेंगदाण्या मिरच्या घालून बारीक वाटल्या. कडेन 2 चमचे तूप, जिरा, कढीपत्ता, बटाटे घालून परतली. बटाटे शिजल्यावर त्यात फुगलेलं साबुदाणा घातलं. परतून घेतलं ना, मीठ ना, शेंगदाण्याचं कूट घातलं ना, शिजेपर्यंत परतून त्यात कोथिंबीर घातली. नाही, यात सगळा खिचडी परतायचा खेळ. जेवढी चांगली परताल तेवढी चांगली होतं. झाकण मारून शिजत ठेवली तर वाटोला. खिचडी झाली ना, खायला घेतली, जाम भारी झालती. नंतर ना पप्पा आला, त्याला जेवायला दिला ना. वेदा आज रास दिसाने आलता ना, त्याला पण वाढला ना. हे बघ, असं असतं माझं लाड. भूक नव्हती पण पप्पा भरवतो म्हणून मी जेवलो नाही. यांच्या मध्येच काय चालू झालं. ते साबुदाणे ना आपण खिचडी बनवतो ना, त्याच्यात टाकायचं इडलीसारखं आणि वाफेवर हे करायचं. त्याच्यानंतर मग तळून घ्यायचं. सुकवायचं नाही साबुदाणा वडा. साबुदाणा वडा काय करायचं? इडली साबुदाणा वडा. अरे देव, नको. उठलो ना, विचार केला पप्पाची रेसिपी ऐकण्यापेक्षा काकडी खाल्लेली बरी. नाही, याला आज मी परत सतवला. आता मला झोप येत होती म्हणून वेदाला बोललो, चलो गेडी मारने ना. पोचलो माय सिटी मध्ये. KFC बुलाता है मगर जाने का नाही बोलून आईस्क्रीम खायला गेलो ना. मी आज 1 महिन्याने शुगर फ्री आईस्क्रीम खाल्ली आणि रास भारी होती. याने पण आईस्क्रीम खाल्ली ना, निघलो. ना आला येऊ ना, 10 सेकंदा नक्की भिजवली. पण मला समजत नाही आता यायची काही गरज होती का. कधीच्या कालन बाहेर निघलो नाही, याला नाटके सुचली. मग घरा पोचला ना, वेदा त्याच्या घरी गेला कारण त्याला क्लासला जायचं होता ना. बाबा, याने तर तमाशाच लावलेत. येऊन चेंज केला. आजचा व्लॉग एवढाच होता. उद्या भेटू, बाय.